पाकिस्तानात पुरानं आतापर्यंत 124 जणांचे बळी घेतले। गेल्या 3 आठवड्यांपासून पाकिस्तानात मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे रावळपिंडी, लाहोर, पंजाब प्रांत, खैबर पख्तूनख्वा या प्रांतांमध्ये पूर आलेला आहे। तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस बरसतोय। पावसाने सध्या पाकिस्तानची नेमकी कशी वाट लावली या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। पुरामध्ये बुडाला पाकिस्तान। पाकिस्तानात पुरामुळे हाहाकार। पुरामुळे पाकिस्तान पुरता बेजार। पुरामुळे पाकिस्तानात असा पुरता हाहाकार उडालाय। पाकिस्तानातल्या पुरामुळे आतापर्यंत तब्बल 124 जणांचा मृत्यू झालाय, तर 264 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले। गेल्या 3 आठवड्यांपासून पाकिस्तानात पुराचं असं थैमान सुरू आहे। जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पाकिस्तानात तुफान पाऊस सुरू झाला। हा पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये। रावळपिंडीतल्या झेलम नदीला पूर आलाय, त्यामुळे रावळपिंडी शहरामध्येही पाणीच पाणी झालंय। पूर्व पंजाब प्रांताला पुराचा सर्वाधिक फटका बसलाय। पूर्व पंजाबमध्ये पुरामुळे 49 बळी गेले, तर 150 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले। पूर्व पंजाब पाठोपाठ खैबर पख्तूनख्वामध्ये पुराचं प्रचंड पाणी शिरलंय। खैबर पख्तूनख्वामध्येही 38 जणांचा मृत्यू, तर 57 नागरिक जखमी झाले। दक्षिण सिंध प्रांतालाही पुराचा जोरदार फटका बसलाय। दक्षिण सिंध प्रांतातही 20 पेक्षा जास्त मृत्यू झाले। दक्षिण बलुचिस्तानमध्येही पुरानं हाहाकार माजवलाय। पाकव्याप्त काश्मीरमध्येही सध्या पूर आहे। पाकव्याप्त काश्मीरमधल्या पुरात एकाचा मृत्यू झालाय। गिलगिट बाल्टिस्तानातही प्रचंड पाणी साचलंय। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादलाही पुराचा फटका बसलाय। इस्लामाबादमध्ये पुरामुळे वाहतुकीचा पुरता बोऱ्या वाजलाय। पाकिस्तानात दरवर्षी जुलै ते सप्टेंबरमध्ये मोठा पूर येतो। पाकिस्तानातले बहुतेक प्रांत हे सखल भागात आहेत। या सखल भागात आणि ग्रामीण भागात जास्त पूर येतो। पूर आलेल्या भागात बचाव कार्य सुरू आहे, मात्र बचाव कार्यासाठी मनुष्यबळ अपुरं पडल्याचं चित्र दिसतंय। विशेष म्हणजे पाकिस्तानातल्या पुरामुळे अवघ्या 24 तासात 54 जण दगावलेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये यंदा 82% जास्त पाऊस पडलाय। कमी काळात झालेल्या जास्त पावसामुळे अचानक पूर आला आणि अनेक गावं पाण्याखाली गेली। सर्वाधिक पाऊस पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात झालाय। 1 जुलै ते 15 जुलै या 15 दिवसांच्या काळात गेल्या वर्षीपेक्षा तब्बल 124% जास्त पाऊस पडला। रावळपिंडी आणि लाहोर या पाकिस्तानच्या मुख्य शहरांनाही पुराचा मोठा फटका बसलाय। पुरामध्ये महामार्गांवर पाणी आल्यानं अनेक गाड्या अडकून पडल्या, तर कित्येक गाड्या वाहून गेल्या। तर पंजाबमधल्या झेलम जिल्ह्यात ढगफुटी झाली आणि पूर आला। या पुरात अनेक जण अडकून पडले होते, त्यांना बोटींच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं। पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात गेल्या 15 दिवसांपासून पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। पंजाबमध्ये भूस्खलनाचीही भीती आहे, त्यामुळे पर्यटकांनी पंजाबमध्ये जाऊ नये असा सल्ला देण्यात आलाय। पाकिस्तानातल्या पुराचं वृत्तांकन करणाऱ्या एका रिपोर्टरचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालाय। त्यामध्ये हा रिपोर्टर थेट पुरात जाऊन रिपोर्टिंग करतोय। गाजी खान के कबायली इलाकों कोय सुलेमान में होने वाली मूसलाधार तूफानी बारिशों की वजह से कोय सुलेमान से छोटे बड़े बरसाती नदी नाले जो है वो आ गए, जिसकी वजह से कबायली इलाकों के रास्ते जो है वो मनक़ता हो गए। कबायली लोगों को सख्त मुश्किलात का सामना है। घरों को जाने वाले और शहरों को आने वाले कबायली लोग जो है वो फंस कर रह चुके हैं, क्योंकि बरसाती नदी नालों से जो है वो गुजरना बिल्कुल महाल हो चुका है। इस वक्त जो है सखी सरवर का एक बहुत बड़ा बरसाती नाला जो है वो आया हुआ है। तो यहाँ पर सूरत इस तरह से कि वक्त के साथ साथ सखी सरवर के बरसाती नाले के पानी में जो है वो इजाफा होता जा रहा है। रावळपिंडीजवळ एका इमारतीत अडकलेल्यांची लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुटका करण्यात आली। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, पाकव्याप्त काश्मीर आणि देशाच्या इतर भागांमध्ये पुढचे काही दिवस असाच तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे। 2022 मध्ये संपूर्ण पाकिस्तानात असाच तुफान पूर आला होता। या पुरामध्ये पाकिस्तानचा जवळपास 1/3 भाग पाण्यात गेला होता आणि 1737 लोकांचा पुरामुळे मृत्यू झाला होता। पाकिस्तानात सध्या जो धुवाधार पाऊस पडतोय तो पाहता 2022च्या पुराची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।